पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवैची रज चरणीची माती, देवैची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, व्यवहार करी संतांचा. व्यवहार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, व्यवहार करी संतांचा. व्यवहार करी संतांचा. व्यवहार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, व्यवहार करी संतांचा. व्यवहार करी संतांचा. तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. खूप सारे सजीव भगवंताने बनवलेत, पण त्या सर्व सजीवांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी जर कुठला बनवला तर त्याचं नाव माणूस आहे. प्रचंड बुद्धिमान. बर, सगळेच सजीव भगवंतानेच बनवले ना, पण माणूस असा बनवला की त्याचा थांगच लागत नाही. अथांग बनवलाय. म्हणजे इतर प्राण्यांवर निबंध लिहिणं सोपं आहे, कुत्र्यावर निबंध लिहिणं सोपं आहे, मांजरावर निबंध लिहिणं सोपं आहे, पण माणसावर निबंध लिहिणं लय अवघड आहे. का? माणूस बदलला का वागणं बदलते, माणूस बदलला की नियम बदलताय. अद्भुत रसायन बनवलं त्याने. सुट्टीच्या दिवशी बनवलं का काय माहिती बा, रिकाम्या वेळेत. कधी कधी रिकाम्या वेळात रिकामी कामं होतात ना. आणि त्या माणसानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, शारीरिक बळाच्या जोरावर
इतर सगळ्या प्राण्यांवर मात केली. बरं, इतर प्राणी पण त्याच फॅक्टरीचा माल आहे ना, एकाच फॅक्टरीचा अख्खा माल आहे. ते प्रोडक्शन पण देवानेच केलंय ना. पण माणसानं त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, त्याच्या शारीरिक बळाच्या जोरावर इतर सगळ्या प्राण्यांवर मात केली. तुम्ही बघा, जगातला सर्वात हिंस्त्र प्राणी आहे वाघ. एक 8-10 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ आला होता सोशल मीडियावर की बरेच असे माकडं आहे हायवेच्या कडेला, आणि त्या माकडांवर एक वाघ हल्ला करतो आणि ते माकडं सगळे संघटितपणे त्याला पळवून लावतात. पाहिलं होता का तो व्हिडिओ? ते वाघ पळून जातं तिथून. ते ज्याने व्हिडिओ केला आणि ज्याने तो टाकला सोशल मीडियावर त्याने जरा चुकीची माहिती पसरवली. तो काय म्हणाला की बघा, माकडांनी वाघाला पळवून लावलं. त्याने व्हायरल करत असताना अशी माहिती द्यायला पाहिजे होती की पुढे इतकी सारी माकडं आहे तरी वाघाने हल्ला केला. आधी हल्ला करायची तर त्याने डेअरिंग दाखवली ना मला एवढ्या माकडांवर. ते वाघाचं नेचर आहे. त्याला जेव्हा वाटतं शिकार करायची तेव्हा समोर शत्रूंची संख्या किती तो बघत नाही, करतो. ते वाघाचं रक्त आहे, ते त्याचं नेचर आहे ते. अहो इतकं हुस्त्र आहे. एखाद्याने नुसतं मागच्या बाजूला गाडीच्या वाघाचं चित्र जरी लावलं ना, चित्र, गाडीतल्याला लोक घाबरतात. गाडीत कोल्लं का असे ना, पण चित्र जरी असलं, बाबा त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र आहे बाबा, नको ना आधी लागायला. म्हणजे चित्राची एवढी दहशत आहे. मूर्तिमंत वाघ किती हिंस्त्र असेल. पण आपण पहा, एवढ्या हिंस्त्र वाघाला सुद्धा पिंजऱ्यात कैद करायचं काम जर कोणी केलं तर ते माणसाने केलं. सर्कस मध्ये जर आपण गेला तर रिंग मास्टर बेल्ट आपटतो आणि म्हणेल तशा हालचाली वाघ करतो. बरोबर? म्हणजे हिंस्त्र प्राण्यावर विजयच मिळवणार ना. आपण प्राणी संग्रहालयात गेलो दाजी, 5-50 रुपये घेतात आणि मग ते आतमध्ये सोडतात. आणि पोरांचा उत्साह काय राहतो? वाघ पाहायचाय, वाघ पाहायचाय. जास्त पोरांचा उत्साह तोच आहे प्राणी संग्रहालयात जात असताना, वाघ पाहायचाय. आणि बारीक बारीक आपले 2-2, 3-3 वर्षाचे पोरं त्या पिंजऱ्याच्या बाहेर उभे राहतात आणि पाहतात नख कसे, त्वचा कशी आहे, डोळे कसे, मिशा कशा आहेत. कोण? चिल्ली पिल्ली. का? त्या वाघाला कैद केलं पिंजऱ्यामध्ये. हे माणसाचं कौशल्य आहे. हिंस्त्र प्राण्यांवर विजय मिळवला. राम महाराज जगातील सर्वात अवाढव्य प्राण्यांच्या यादीमध्ये सर्वात अवाढव्य प्राणी हत्ती आहे. केवढं हत्तीचं शरीर आहे. मग किती माणसं एकत्र केले म्हणजे एक हत्ती होईल. पण असं पुढं नलावडे साहेब 6-7 महिने सरपंचाचा वाढदिवस राहतो आणि कार्यकर्ते हत्तीवाल्याला फोन करतात, हत्तीवाले काका आम्हाला 6 महिन्याने हत्ती लागणार आहे बरं का. कशाला? दादांची मिरवणूक काढायची. दादांचं वजन किती आहे? 70 किलो आणि हत्तीचं 5 टन. म्हणजे अमोल दादा 5 टन वजनाच्या प्राण्यावर किती किलोचं जाऊन बसते? 70 किलोचं. वर जाऊन जय श्रीराम करते जनतेला. मग कोण मोठा? हत्ती मोठा का माणूस मोठा? माणसानं अंकुशाचा वापर केला आणि हत्तीला सुद्धा माणूस म्हणेल तशा हालचाली करायला भाग पाडलं. हत्तीला सुद्धा अंकित केलं त्याने. हत्तीवर अवाढव्य प्राण्यांवर विजय मिळवला. जगातला सर्वात विषारी प्राणी आहे साप. महाराज असे काही सर्प आहेत अस्तित्वात की त्यांच्यातल्या जर एखाद्या सर्पाचा दंश झाला तर काही सेकंदात माणसं मारतात. काही सेकंदात. इतके विषारी साप आहेत. मला वाटतं 1990चा माझा जन्म आहे दादा. शेतकऱ्याच्याच घरात मी जन्माला आलो. तुम्ही सुद्धा शेतकरी घरातून बऱ्यापैकी आलेली माणसं आहे. तुम्हाला आठवत असेल, गावाकडे जर घरामध्ये साप निघाला तर अख्खं घर बाहेर यायचं ना अख्खं गाव डोक्यावर घ्यायचं, साप 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 साप. आणि मग सगळी भावकी जमा व्हायची. दादा या, अण्णा या, तात्या या, मामा या, काका या, आणि सगळे जमा व्हायचे. आणि ते काय सापाला घाबरत नव्हते का? ते तर लय टारकायचे. भीती इतकी असायची, लांब लांब काठ्या घ्यायचे. 10-10, 15-15 फूट लांब काठ्या घ्यायचे. त्या सर्पाच्या भोवती रिंगण करायचे आणि त्याचा धाकच इतका असायचे की मारल्याशिवाय पर्याय नसायचा.
संघटितपणे सगळे एकत्र येऊन त्या सापावर काट्या मारायचे आणि त्याला मारून टाकायचे. महाराज मला आजही आठवतं, मेल्यावर सुद्धा आहे ना असे हलून पाहिजे जिवंत आहे का काय, आणि काठीने हलवल्यावर ते जर हल्लं 15 फूट माग, इतकं जी सापाची दहशत होती. काळ बदलत 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 गेला. खरं सांगायचं 2024 मध्ये सापाला इज्जत तरी राहिली का? अहो सोशल मीडियावर पाहून 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 माणसं एवढी सोकावली. आता कुठेही साप निघाला का लहान लहान पोरं सुद्धा म्हणायला लागले पकडू का. लहान लहान बारीक बारीक जिकडं तिकडं सर्प मित्र झाले. स्प्लेंडर गाडीवर येतंय ते बरणी घेऊन येतंय आणि थोडीशी काडकी घेऊन येतंय. कुठे साप तिथं गॅलरी खाली एकटं शिरत हो. आणि सुतळी उचला होता साप उचली तर बरणी तर बरी तर पॅक करीत बाहेर येऊन काय म्हणतं माहितीये का, पुन्हा साप निघाल्यावर मला फोन करा. काय झालं, माणसाच्या लक्षात आलं की त्याचा फक्त दात विषारी आहे. तेवढा दात जर लागू दिला नाही तर सर्पाच्या अंगात कुठंच विष नाही. त्याचा आपल्याला धोका नाही. माणूस सर्प मित्र झाला, विजय मिळवला सर्पावर, प्राण्यांवर मात केली. बरं निसर्ग तर बाप सगळ्यांचा. शेवटी निसर्गाच्या पुढं कोण, पण निसर्गाशी सुद्धा 2 हात कसे केले पाहिजे माणूस शिकला. जंगलात राहणारा माणूस सिमेंटच्या घरामध्ये राहायला लागला. मातीच्या रस्त्यांचे त्याने डांबरीकरण केलं, दणकट मजबूत रस्ते बनवले. अहो पूर्वी जर एखाद्या नदीला पूर आला ना, गावाच्या गावं वाहून जायचे. माणसाने पुन्हा शक्कल लढवली की नदीच्या काठी जर घाट उभे केले तर पूर येईल, ते घाट त्या पुराला सामोरे जाईल आणि गावं सुरक्षित राहतील. आणि खरं नद्यांच्या काठी घाट उभं करण्यामध्ये सिंहाचा वाटा हिंदुस्थानात जर कोणी उचलला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी उचलला. गाव अहिल्यादेवींनी. म्हणजे मी म्हणत असतो पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज जितके महत्वाचे आहे ना, तसेच स्त्रियांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पण महत्वाचे आहे. या मुघलांच्या काळामध्ये जी मंदिर आपली उद्ध्वस्त केली, त्या देवळांचा जीर्णोद्धार देशभरातल्या, म्हणजे आपण एखाद्याकडे काम घेऊन गेलो ना, त्याकडे ते काय म्हणतं, माझ्या मतदारसंघातला नाही तो विषय, ते माझ्या वार्डातलं काम नाही, माझ्या प्रभागातलं नाही, माझ्या सोसायटीतलं नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या काळात इंदोर पुरतं साम्राज्य बघितलं नाही, तर त्यांनी देशभरात शिवमंदिरं उभं करायचे काम केलं आणि नद्यांच्या काठी घाट उभं करायचे काम केले. गावांमध्ये विहिरी बांधून द्यायचं काम त्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. छोटी गोष्ट नाही. आणि प्रचंड धर्मनिष्ठ होत्या त्या, प्रचंड हिंदुत्ववादी. ती शंकराची पिंड आहे, अनेक लोकांना कळतच नाही त्याचा अर्थ काय. हाय पिंड आहे म्हणून आहे. ती जी शंकराची पिंड त्यांच्या कडेवर असायची ना नेहमी, तो एक संदेश देत होता त्या सगळ्यांना की मी हिंदू आहे आणि मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. ती पिंड तुम्हाला हिंदुत्व दाखवतीये. ह्या धर्माचा आदिपुरुष आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य भगवान शंकराची पिंड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आयुष्यभर मिरवली. साहेब सही करताना त्यांनी कधी स्वतःचं नाव लिहिलं नाही. अहिल्यादेवी होळकरांनी जय शंकर ही सही अहिल्यादेवींची. जय शंकर. जिथं जिथं जुने कागद सापडतात आणि जय शंकर आहे खाली, समजायचं अहिल्यादेवींच्या काळातला कागद आहे. म्हणजे त्या म्हणायच्या मी सेविका आहे, राज्य शंकराचं आहे. आणि त्या भावनेतून त्यांनी त्या काळात घाट बांधायचे काम केले. त्या घाटांचा उपयोग असा झाला की नद्यांना पूर आले आणि त्या घाटांनी सामोरे जाऊन ते पूर अडवले. नंतरच्या काळामध्ये माणूस अजून विकसित झाला. त्याला एक हवामानाचा अंदाज बांधायला सुरुवात केली त्याने, की नदीला पूर येणार असेल तर हवामान खात्याला 15 दिवस आधी कळत आहे कुठं पाऊस होणार आहे कुठं पूर येणार आहे. आणि नाही हवामान खात्याला कळालं तरी मराठवाड्यातल्या पंजाबराव डाकाला कळतच. पंजाबराव डाकांना हवामानाचा अंदाज चांगला आला. पश्चिम महाराष्ट्रात कधी पाऊस होईल, विदर्भात कधी होईल, मुंबईत कधी येईल, खानदेशात कधी होईल. अहो परफेक्ट सांगता तो माणूसच आहे ना तुमच्या आमच्यासारखा. पण हवामानाचा अंदाज बांधू लागला. त्याच्या बुद्धिमत्तेच्या त्याच्या कौशल्याच्या जोरावर त्याने हवामानावर सुद्धा माझ्या मायबापांनो मात केली. माणूस प्राण्यांवर मात करतो, माणूस निसर्गावर मात करतो आणि हाच माणूस
जर याने मनावर घेतलं ना तर परिस्थितीवर सुद्धा मात करतो. विठ्ठल विठ्ठल. याने मनावर जर घेतलं तर हा परिस्थितीवर सुद्धा मात करतो. जे मी सांगत असतो की आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या अकाउंटला किती बॅलन्स असावा आपल्या हातात आहे का? पण आपण जेव्हा मरतो तेव्हा आपल्या अकाउंटला किती बॅलन्स असावा 100% आपल्या हातात आहे. आज तरुण पिढीमध्ये परिस्थितीचं भांडवल करायची प्रवृत्ती वाढली. आपल्याला किती नाही म्हटलं तरी हे स्वीकारावंच लागेल. जुनी जी लोक होती ती परिस्थितीचं भांडवल नव्हती करीत, परिस्थितीवर मात करत होती. आता हल्लीच्या काळामध्ये परिस्थितीचं भांडवल करायचं. आमचं असंच आहे, आमचं तसंच आहे, स्पर्धा वाढली, अमुक झालं तमुक झालं, लोकसंख्या वाढली. माझं प्रामाणिक मत आहे, जे परिस्थितीचं भांडवल करून रडत बसतात त्यांना षंड मानतात, आणि जे परिस्थितीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीचं रूपांतर अनुकूल परिस्थितीत करतात ना त्यांना पराक्रमी मानतात, योद्धे मानतात, शूर मानतात, वीर मानतात. असं सांगितलं जातं की निवासाची सुद्धा व्यवस्था नव्हती, फुटपाथवर झोपलं ते व्यक्तिमत्व. कुठेतरी पेट्रोल पंपावर काम लागलं आणि दुसऱ्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं काम त्या व्यक्तिमत्वानं सुरू केलं. उन्हाळ्यात ऊन लागलं, पावसाळ्यात पाऊस लागला, थंडीत थंडी वाजली, प्रचंड प्रतिकूलता. आणि मनोमन विचार असा केला की याला जर जीवन म्हणत असतील तर माझ्या पुढच्या पिढ्यांना मी हे जीवन देणार नाही, हे आयुष्य देणार नाही. मी परिस्थितीवर मात करेल. मी परिस्थितीवर मात करेल, संघर्ष करेल, प्रयत्न करेल. त्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर केला, शारीरिक बळाचा वापर केला आणि क्रांती अशी घडली दादा. जगातल्या प्रसिद्ध उद्योगपतींपैकी ते एक व्यक्तिमत्व झालं धीरूभाई अंबानी. अहो आज 2024 मध्ये अंबानी म्हटल्यावर आपण सरळ म्हणतो त्यांना काय कमी आहे म्हणतो ना, पण ती सुरुवात कुठून आहे? फुटपाथवरून आहे ना. इतिहास जर पाहिला तर बघा ना तो कसा आहे. खरंय आज आज रिलायन्स म्हणजे विश्वास का प्रतीक आहे. सिम कार्ड घ्यायचं जिओचं, पेट्रोल भरायचं रिलायन्सचं, शेअर्स घ्यायचे रिलायन्सचे. आज अशक्य गोष्टी ते खरंच शक्य करताय. मागं कधीतरी शाहरुख खानला एका पत्रकारानं विचारलं होतं की आम्हाला आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र नाचताना दिसतील का? ते शाहरुख खान थोड्या ॲटिट्यूड मध्ये बोलून गेले, म्हटले आम्हाला तिघांना एकत्रित आणायला आयोजकाला अंडरपॅन्ट बनियन विकावं लागतील. एवढे पैसे आमचं मानधन आहे एवढं मोठं, परवडल का आयोजकाला? कदाचित तो इंटरव्ह्यू मुकेशबाईंनी पाहिला का काय काय माहिती हो. त्यांनी त्या अनंत अंबानीचं प्री वेडिंग केलं साहेब. तिघ एकत्र नाचवले, नाचवले का नाही? म्हणजे काय आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कोण पूर्ण करू शकतात? अंबानी करू शकतात. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान. नाचो, कशात नाचो? प्री वेडिंग मध्ये नाचो, चित्रपटात सोडा. आज शक्य आहे. सुरुवात कुठून आहे? तिथून आहे माझ्या मायबापांनो. ही मुंबई नगरी आहे ना, ही खरंच लक्ष्मीच आहे हो. बर पूर्वीचा काळ असा होता माझ्या मायबापांनो, मुंबई म्हटलं की ग्रामीण भागात असं वाटायचं कुठंतरी देशाच्या बाहेरच आहे का काय. आणि हे त्या काळात जे मुंबईला आले ना पराक्रमीच होते, योद्धेच होते, म्हणूनच आले. दुबळ्याचं कामच नव्हतं इथं येणं. योगेशराव आजही महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, कुठंच ड्रायव्हिंग करत असताना निवांत चालतो आम्ही एकदम. पण एकदा एक्सप्रेस वेला लागलं की नजर हट्टी दुर्घटना घटीचे. डोळ्यात तेल घालूनच चालावं लागतं का? तेवढी रिस्क आहे. प्रत्येकाला एक वेग आहे इथं, प्रत्येकाचा एक वेग आहे, प्रत्येकाची एक क्षमता आहे, प्रत्येकाला जायचंय पुढं. इथं म्हणजे ना रेसच असते ती. आणि पनवेल सोडून हात शिरल्यावर तर साहेब लय बरं गेले इंट्रीला आहे. म्हणजे हे तुम्ही जे रहिवासी ना, तुम्ही इतके भाग्यवान आहे,
तुम्हाला त्या बाजूला पुणे आणि ह्या बाजूला मुंबई, मध्ये तुम्ही ऐश्वर्यात विठ्ठल विठ्ठल. काय आजही घाम फुटतो महाराज. असे रस्ते, असं ट्रॅफिक लागतं, गाडी लागून चालते दादा. म्हणजे सोपं नाही. पण जो आला ज्याने इथे परिश्रम घेतले ना, खरं सांगतो मुंबईत येणं अवघड आहे, मुंबईत टिकणं अवघड आहे. पण एकदा का माणूस मुंबईत टिकला ना मोठाच होतो. ही मुंबई त्याला ऐश्वर्यच दाखवते, लक्ष्मीच दाखवते. बरं एक उदाहरण नाही हो, किती तरी उदाहरण आहेत. आपल्याला एक अंबानींचं उदाहरण आपण ठेवू, अशी किती उदाहरणं. इथं बसलेले कितीतरी अंबानी पुढं गावाकडं काय करीत होते? म्हशी वळीत होते, गाई वळीत होते. काय झाले? मुंबईत आल्यानंतर शेठ झाले, राजे झाले. म्हणजे काय या नगरीचं वैशिष्ट्य राव. म्हणून सगळ्यांची नजर कशावर आहे? मुंबईवर आहे. आणि त्या भूमीचे आपण मालक आहे. इथल्या जमिनीवर आपले हक्क आहे, अधिकार आहे, आपले सातबारे इथले. छोटी गोष्ट आहे महाराज ही. अंबानींसारखं व्यक्तिमत्व परिस्थितीवर मात करून, म्हणून परिस्थितीचं भांडवल करून रडत नाही बसलं पाहिजे. देवानं जे दिलंय त्याच्यावर त्याचा उपयोग करून पुढं 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 पुढं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मायबापांना प्रचंड क्षमता आहे या माणसामध्ये, प्रचंड आहे. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या बारशाला किती माणसं असावे? आपल्या हातात आहे गाव, हाय आपल्या हातात. पण आयुष्यभर जगून झाल्यानंतर जेव्हा आपण अखेरचा श्वास घेतो ना, तेव्हा अंत्यविधीला किती माणसं असावे हे 100% आपल्या हातात आहे. या सोसायटीमध्ये एखादा भाडेकरू आला, एखाद्याने विकत घेतला फ्लॅट म्हणून आला, तेव्हा त्याच्या स्वागताला किती माणसं असावे त्याच्या हातात आहे का? का त्याला ओळखतच नाही ना कोण. आला तो एकटाच, त्याचा परिवार. पण ह्या फ्लॅट मधनं जेव्हा अखेरचा निरोप घ्यायचा आहे, तेव्हा वाट लावायला सोसायटीतले किती माणसं असावे हे 100% इथं राहणाऱ्या माणसाच्या हातात आहे. 100%. मी पुन्हा तुमच्या पुढे एक उदाहरण ठेवतो. याच महाराष्ट्रामध्ये एका बाळाचा जन्म झाला आणि बाळ जेव्हा झालं बाबा, फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं. लक्ष्मणदाजी काय योगायोग, त्या बाळाचं नाव सुद्धा बाळच ठेवलं. ते बाळ इतकं पराक्रमी निघालं, इतकं कष्टाळू निघालं, इतकं महत्वाकांक्षी निघालं, इतकं धर्माभिमानी निघालं. देशभर नारा दिला की आपण माणूस म्हणून जन्माला आलो, याहीपेक्षा आपण हिंदूच्या घरात जन्माला आलो हे सर्वात मोठं भाग्य आहे. आणि देशभर नारा दिला, गर्व से कहो हम हिंदू है. की आपण माणूस म्हणून जन्माला आलो, याहीपेक्षा हिंदू म्हणून जन्माला आलो हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आणि गर्व से कहो हम हिंदू याचा नारा दिला. हिंदूला हिंदू म्हणून ताटमानेनं मिरवता आलं पाहिजे. म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्य वेचलं. साहेब छोट्या गोष्टी नाही ह्या, या आज पुढच्या पिढीला आपण सांगितलं पाहिजे. नका लावू महाराज, लावू नका. आपण पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे की ते जुनं औरंगाबाद, अहो त्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या जुन्या औरंगाबाद मध्ये उभं राहायचे आणि म्हणायचे, कोण औरंग्या, काय त्याचा महाराष्ट्राशी संबंध? ज्याने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार करून खांड खांड पाडली. 40 दिवस काकडी सोलावी अशी आमच्या महाराजांची त्वचा सोलून काढली. त्याच्या नावानं स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औरंगाबाद शहराचं नाव असायचा संबंध काय? कधी? वेगवेगळी सरकार असायची, वेगवेगळ्या विचारसरणी असायच्या. त्या काळात बाळासाहेब लाखो शिवसैनिकांपुढं, लाखो हिंदुत्ववाद्यांपुढं, लाखो पत्रकारांसमोर बोलायचे काय की हे औरंगाबाद नाही, हे संभाजीनगर आहे. आणि त्या काळात राजकीय नजरेतून लोक पाहिजे, राजकारण करताय, राजकारण करताय, राजकारण करताय. अहो गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शरीर रूपानं नाही राहिले शिल्लक,
पण बाळासाहेबांचा तो जो हेतू होता तो हेतू 2022ला साध्य झाला आणि त्या औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं. मला सांगा फायदा कोणाचा झाला? अहो हिंदूंचा फायदा झाला ना. ज्या हिंदूला लाज वाटायची की ज्याने आमच्या राजाला मारलंय त्याचं नाव आम्हाला रोज तोंडातून घ्यावं लागतं, त्याचं नाव आम्हाला रोज कागदपत्रांवर लिहावं लागतं. लाज वाटायची हो, मनोमन खायची माणसं. त्या माणसांना इतका अभिमान वाटला. झालं ना छत्रपती संभाजीनगर. अहो हिंदू धर्माचा विजय झाला. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, आमचा संभाजी राजे. आणि त्यांच्या नावानं ते शहर झालं. किती अभिमानाची बाब आहे. मी दुर्दैव तुम्हाला सांगतो, ज्या काळात सरकारी कागदपत्रांवर त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं, ज्या काळात सरकारी इमारतींवर त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं, त्या काळात या मुंबईचा, या महाराष्ट्राचा ढाण्यावाग हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या शहरात उभं राहून म्हणायचे की औरंगाबाद नाही हे संभाजीनगर आहे. बरोबर? म्हणजे किती धर्मनिष्ठा, किती हिंदुत्वावर प्रेम, किती इथल्या विचारसरणीवर, इथल्या परंपरेवर प्रेम, इथल्या महापुरुषांवर प्रेम. 2024 मध्ये कागदपत्रांवर काय झालंय? संभाजीनगर झालंय. 2024 मध्ये सरकारी इमारतींवर काय झालंय? छत्रपती संभाजीनगर झालं. तरी आपल्यातले काही नालायक त्या शहराला औरंगाबादच म्हणतात. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. ही धर्मनिष्ठा कुठेतरी कमी पडते. हा धर्माभिमान, परंपरेचा अभिमान, महापुरुषांचा अभिमान कुठेतरी कमी पडतो. खुशाल आपली लोक म्हणतात नाव बदलून काय होणार आहे? तोय बापाचं बदल बरं. नाव बदलून काय होणार आहे म्हणतो ना. बापाचं बदल आई घरात घेईल का? काठीने हाणायला लाज वाटते का म्हणतील तुला? म्हणजे नावात बरंच काही आहे. नाव अस्मितेचा विषय असतो, नाव तुमच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, तुमची ओळख त्यात दडलेली असते. नावातच सर्व काही आहे. आणि ते बाळासाहेब साहेब साक्षी आहे. नलावडे साहेब 1992ला या मुंबई नगरीमधनं लाखो हिंदुत्ववादी पोरं कुठं गेली? अयोध्येत गेली. त्या काळात कशी गेली असतील हो? मिळेल ती गाडी चालत पळत. जिथे आमचा देव रांगला, जिथे आमचा देव वाढला, तिथं काय संबंध? कोण बाबर? कोणती मशीद? अहो हे सगळी पोरं चढली, हातोडे, घन, दगड पाडून टाकला तो अख्खा ढाचा. दादा मी फार महत्वाचं बोलतोय, नीट ऐका. जुन्या लोकांना सगळं आठवल. देशात असलं वातावरण तयार झालं की काय घडला हा प्रकार. अहो आता माग विशाळगडाचं काही लय काय विशाळगडावर लय मोठा राडा झाला अशातला काही भाग नाही. थोडं बहुत झालं तरी महाराष्ट्रात कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. आखी इमारत पाडून आले होते. वातावरण इतकं खतरनाक झालं त्या काळात. आणि त्या परिस्थिती बघता प्रत्येक जण म्हणायला लागला आमचा काही संबंध नाही बुवा. देशातले भले दांडगे नेते म्हणायला लागले बाबा त्याच्यात आमचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही. पण मुंबईत एक पत्रकार बाळासाहेबांकडे गेला त्या काळात आणि बाळासाहेबांना म्हणाला ते वरती जे पोरं चढले होते त्याच्यामध्ये शिवसेनेचे बिल्ले असणारी पण पोरं दिसत आहे. देशभर चर्चा आहे बाबरी पाडण्यामध्ये शिवसेनेचा पण हात आहे. अहो कडाडला ढाण्यावाग हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या पत्रकाराला म्हणाले बाबरी पाडण्यामध्ये शिवसेनेचा फक्त हात नाही अख्खा पाय सुद्धा आहे. माझ्या पोरांनी जर ती पाडली असेल तर मला त्याचा अभिमानच आहे. आणि खंबीरपणे बाळासाहेब पोरांच्या पाठीशी उभे राहिले. काय झालं? धर्माचं कार्य केलं. बाळ जेव्हा जन्माला आलं ना तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं, कोणाला थांग पत्ता नव्हता. पण तुम्ही सगळे साक्षीकरे, मुंबईकरे, तुम्ही सगळे त्या बाळानं जेव्हा अखेरचा श्वास घेतला ना तेव्हा ह्या मुंबई नगरीमध्ये मुंगीला सुद्धा पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. एवढी गर्दी त्या एका व्यक्तिमत्वाच्या अंत्यविधीसाठी आली होती. मुद्दा असा आहे, तुम्ही जन्माला येतात तेव्हा तुमच्या बारशाला किती माणसं असावे तुमच्या हातात नाही. पण माझ्या मायबापांनो अख्खं आयुष्य जगून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा शेवटचा श्वास घेता तेव्हा अंत्यविधीला किती माणसं जमा करायचे ना हे 100% तुमच्या हातात आहे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची कीर्ती मागे
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे, कीर्ती मागे गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून मायबाप एवढं सामर्थ्य दडले नाही या माणसामध्ये, याने फक्त आहे ना निश्चयाचे बळ. तुका म्हणे तिची फळ, याने फक्त निश्चय करायचे. आणि वारकरी संप्रदाय ना हा झुरायला लावणारच नाही हो, वारकरी संप्रदाय हा लढायला लावणार आहे. वारकरी संप्रदाय हा संघर्ष करायला लावणार आहे. काय महाराजांचे अभंग आहे राव. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी. अहो ते ओलं मुळ जे काय महाराजांनी लहान झाले हो आपल्यासाठी, तुमच्या आमच्यात ऊर्जा भरण्यासाठी. महाराज किती लहान झाले, आम्ही तोंड पाडून बसतोय राव. कायम तक्रारच, कायम तक्रारच, कायम बिघडलेत. कधीतरी हसा. अहो ते ओलं मूळ राहतं, ओलं मूळ किती नाजूक. त्याचं ठरलेलं आहे मला पसरायचंय, मला माझा विस्तार वाढवायचा आहे. आणि ते करतो त्याचं काम सुरू, दाजी काम सुरू करतं त्याचं ते पसरायचं. मध्ये खडक अडवायचं त्याला. तो खडक म्हणते ए कुठं चालला, म्हणतो काय नाही चाललोय माझं काम मी करतोय. ते म्हणते मला ओळखलं नाही का, तू कोण आहे. ते म्हणते मी खडक आहे, दगड. मग ते मूळ म्हणतं मी काय करू मग, तू दगड आहे तर तुला माहित नाही का मी अडवतो. जे अडवतात ते दगड असतात, तुला माहित नाही का माझं काम आहे समोरच्याला अडवायचं. मग कर की तुझं काम. ते मूळ काय म्हणतं, तू कर की तुझं काम, मी माझं काम करतो. दादा तो दगड आडवा जातो हा त्याला, त्या मुळाला, पण ते मूळ इतकं महत्वाकांक्षी राहतं, इतकं जिद्दी राहतं, त्याचा प्रयत्न सोडत नाही. सरकत राहतं, सरकत राहतं, सरकत राहतं, सरकत राहतं. एक दिवस असा उजाडतो, खडकाचे 2 भाग करतं, मूळ पुढं निघतंय. हा निसर्ग आहे. प्रयत्नाला इथं यश आहे. आज आपल्या तरुण पिढीमध्ये सर्वात मोठी अडचण जर काय झाली तर आपण एक काम करीना, सारखं बदलायला बघतोय आपण. अहो जी माणसं मोठी झाली ना त्यांना विचारा किती काच खळगे त्यांनी पाहिलेले हो, किती अपयश पाहिलेले हो, किती संघर्ष केलेला आहे, किती एका कामाशी प्रामाणिक राहिले. भावना काय झाली महाराज, पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, पहिला. उठसूट प्रत्येक जण रील काढतोय टाकतोय, त्याच्यात हा वर्ग फॉर्मलाय. तिथं कुठं आपले रील पुढे लगेच रनिंग होणार. पण एक जिद्द असते की आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे, करीत राहिलं पाहिजे, करीत राहिलं पाहिजे, टाकत राहिलं पाहिजे, पुढं 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 पुढं. आज काय झालं साहेब, गावात अशी काही माणसं आहे खेडोपाडी, सप्ताह आला का वारकरी, गावात निवडणूक लागली का नेता, आणि गावातली जत्रा भरली का बेवडा. मग गावच कन्फ्युज आहे, याला नेमकं म्हणायचं काय, नेता म्हणायचं, महाराज म्हणायचं का बेवडा म्हणायचं. ते 3-3 महिन्याला प्रोफेशन चेंज करतंय आणि परिणाम कुठंच यशस्वी नाही, कुठंच नाही यशस्वी. माणूस काय महाराज बोलतात, काय करू शकतो माणूस, असाध्य ते साध्य करिता सायास. तुका माने कारण अभ्यास तुका माने. जय श्रीराम. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हटले, अरे बाबांनो अशक्य गोष्टी शक्य होतात, अभ्यास तर कर, योग्य दिशेने वाटचाल तर सुरू कर. तुमची आमची बऱ्याचदा अडचण अशी होती, पेपर राहतो गणिताचं वाचून जाते भूगोलाचं, आणि मग म्हणते अरे वेगळाच आलाय वाटतं. म्हणजे आपण प्रयत्न चुकीच्या दिशेने करतो बऱ्याचदा. प्रभाग वेगळाच आणि प्रचार करीत तिसरीकडेच. तुझ्या प्रभागात कर ना काम.
म्हणजे काय, योग्य दिशेने आपल्याला काम. तुम्ही काय झालं होतं 400 वर्षापूर्वी, काय झालं होतं तुम्ही थोडा विचार करा ना माझ्या मायबापांना. अहो बुट चाटण्यामध्ये पाय चाटण्यामध्ये पुरुषार्थ वाटायला लागला होता. हो, कोण म्हणायचं मी अफजल खानाचा बूट चाटला, कोण म्हणायचं मी आदिलशाहचा पाय चाटला, तू काय नुसता बूट चाटला. म्हणजे चाटाचाटीमध्ये पुरुषार्थ वाटायला लागला होता. त्या काळात राजमाता जिजाऊ आईसाहेब आपल्या बाळाला म्हणतात, बाळा अरे रावण सोन्याची लंका आहे त्याची, तर रावण्याला राव आपण पुरून उरलोय, आणि हा औरंग्या किती झाडकी पत्ती रे, तुला हे दिवस बदलावे लागतील. इथली गोमाता वाचवावी लागेल, इथली लक्ष्मी अर्थात महिला वाचवावी लागेल, इथल्या पुरुषांचं जे धर्मांतरण चाललंय ते तुला वाचवावं लागेल, मंदिरं तुला वाचवावे लागतील, दारातल्या तुळशी वृंदावन तुला टिकवावे लागतील, इथली संस्कृती परंपरेसाठी तुला झगडावं लागेल. आणि जो भगवा सूर्यनारायणाचा, जो भगवा श्रीरामांचा, जो भगवा श्रीकृष्णांचा, तो आपला सनातन हिंदू धर्माचा भगवा तुला फडकवून दाखवावं लागेल. आणि दादा घेतली ना शिवरायांनी शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये की आता स्वराज्य उभं केल्याशिवाय थांबत नाही. आणि त्या काळामध्ये मी एक सल्ला देत राहतो माझं कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांना, तुम्हाला लय मोठं होत आहे, लय मोठं, फक्त एक पथ्य पाळायचं. आजूबाजूला जी नालायक जमात राहते ना, तुला हे जमणार नाही म्हणणारी, तिच्यापासून लांब राहायचं. लय घातक हो माणूस. एक लक्षात ठेवा, माझ्या वारकरी शिक्षण संस्था घेणारे सुद्धा गुरुबंधूंना माझं सांगणं एक लक्षात ठेवायचं, माणूस पहिल्यांदा रणांगणात नाही हरत, माणूस पहिल्यांदा मनात हारतो. आणि मनात हारलेला माणूस रणांगणात कधीच जिंकू शकत नाही. मी उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. कौरव किती आहे? 100 आहे. पांडव किती आहे? 5 आहे. झालं काय, 100तलं एक शिल्लक नाही राहिलं, आणि 5तल्या एकाच्या पण केसाला धक्का नाही. कधी अभ्यास केलाय का? कारण काय? त्याचं एकमेव कारण आहे, कौरवांच्या सैन्यामध्ये जे आधार देणारे, आत्मविश्वास देणारे, धीर देणारे जे गुरुवर्य मातब्बर मंडळी होती, द्रोणांसारखी, भीष्माचार्यांसारखी, तीच धारातीर्थी पडली ना. आधार द्यायला शिल्लक कोण राहिलं? आणि जेव्हा गुरुवर्य मंडळी असे धारातीर्थी पडले, पोरं खचली ना, की ज्यांनी आपल्याला शिकवलं ते पडली, मग आपला कार्यक्रम फिक्स आहे. आणि या 5चं वैशिष्ट्य काय होतं माहितीये? ते जे पुढं रथाची दोरी ज्याने हातात धरलेली होती ना, ते काय म्हणायचं माहितीये का? पोरांनो, तुम्ही फक्त नीतिमत्ता सोडू नका, तुम्ही माझी भक्ती सोडू नका, धर्माचरण ठेवा, नीतिमत्तेनं वागा, मैहुना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम. जेव्हा जेव्हा धर्म अडचणीत येईल, माझे भक्त संकटात येईल, तेव्हा काळजी करायची नाही, हा पट्ट्या स्वतः रणांगणात उतरल. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावया अवतार घेसी रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि देव तसा आधार द्यायचा पुढं बसून. परिणाम काय झालं? 5 असे आत्मविश्वासाने लढले, विजयश्रीच त्यांच्या पदरात पडली, जिंकले. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. म्हणजे काय? तुम्हाला नकारात्मक करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा.
माणूस पाहिलं, मी माता पित्यांना सुद्धा सांगत राहतो, पोरांचे ना हातपाय वडायचं काम नाही करायचं. पोराच्या पायात आपल्या चपला यायला लागल्या ना, त्याला माहिती तुझे निर्णय तू घे बरं. एक लक्ष ठेवायचं की एकदम आता अडचणीत म्हणजे बाहेरच येणार नाही अशा सिच्युएशनला गेलं की पटकन उचलायचं, पण त्याला पळू द्यायचं. 30 पोरं क्रांती करतील, ज्यांचे गुडघे फुटतील, कोपरं फुटतील, कंबर तुटतील. आमच्या आईबापांना आळंदीला नेऊन टाकल्यावर ना पाहिलंच नाही आले, हो पाहिलंच नाही आले. ते करा संघर्ष, करा क्रांती. काय झालं परिणाम? एक प्रतिकार क्षमता वाढली. माझं खरं सांगतो मी तुम्हाला, शहरातली मंडळी पोरं आपण लाडके करून ठेवले, ही धोक्याची घंटा आहे पुढच्या काळात. ही पोरं एक लक्षात ठेवा पर साहेब, लय अडचणीचे विषय झाले. हे एकुलते एक पोरं इतकी लाडकी आहे, गॅलरीत जाऊ नको, पोर्च मध्ये जाऊ नको, बाथरूम मध्ये जाऊ नको, तिकडं जाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. बसमध्ये बसवला मध्यभागी बस का, मागून ठोकली तरी जगशील आणि पुढून ठोकली तरी जगशील. मग टार्गेट काय? फक्त आम्ही जे जन्माला घातलं ते जगलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण त्याला सुखलुलूप बनवतोय. त्याला ऊन लागू देत नाही, त्याला पाऊस लागू देत नाही, थंडी. मला शेती क्षेत्रातले तज्ज्ञ लोक सांगतात, पीक चांगलं यावं असं जर वाटत असेल तर त्या पिकाला प्रतिकूलता पाहिजे. त्याला आहे ना, त्याला जितका हवामानाशी संघर्ष करावा लागेल तितकं ते पीक स्ट्रॉंगली पुढे येते. आणि आज पोरांना जर आपल्याला संघर्षच द्यायचा नसेल, त्यांना जर ठ्याचाच खाऊ द्यायचा नसतील, तर ती पोरं काय होतील? सुखलुलूप होईल. तुम्ही परिणाम काय होणार आहे बघा. 5-5 भाऊ होते आपल्या घरांमध्ये, तरी आई काय म्हणायची, घरात वारे, भांडणं करू नका, आंदोलनाला जाऊ नका, मोर्चाला जाऊ नका, माय पोरं मला सलामत पाहिजे. आता त्याची एकुलतं एक आहे, त्याला मोर्चाला पाठवणार आहे का आपण? ते जर गेलंच तर त्याच्या विरोधात आपण मोर्चा काढू अख्खं घर. का गेला? ते एकुलतं एक आहे, ते सैन्यात पाठवणार आहे का, पोलीस प्रशासनात पाठवणार आहे का, राजकारणात पाठवणार आहे का? मग तुम्ही म्हणा आम्ही मनावर घेऊ का? आता पुढच्या काळामध्ये ही जी राजकारणातली मातब्बर मंडळी ना, नलावडे साहेबांसारखी, त्यांना म्हणावा या आमदार खासदारांचा पाठपुरावा करा आणि त्यांना पहिली विनंती करा, या देशामध्ये सरसगट लोकसंख्या नियंत्रण कायदा सगळ्यांसाठी लावा. ती काळाची गरज आहे. रुपया आणि 1.5 रुपयासाठी नका भांडू, धर्माच्या अस्तित्वासाठी भांडा. आणि जर नसल लागू होत तर मग घ्या मनावर. दरवर्षी पेढा झाला का, बर्फी झाला की पेढा. अहो पूर्वी एवढा काळ बिकट होता तरी सगळे भाऊ जगलेच ना. आता तर प्रगत झालंय. देव प्रमाण लिहून व्हॉट्सअपला, आम्ही काय कुणाचे खातो, प्रभू राम आम्हाला देतो. देश वाचवायचा, धर्म वाचवायचा, असं काय करता तुम्ही? ती काळाची गरज असणार आहे. आणि ती पोरं आपण जी सुखलोलूप बनवतोय ती क्रांती करणार नाही. त्यांना ठ्याचा खाऊ द्या, त्यांना संघर्ष करू द्या, त्यांना प्रतिकूलतेशी लढायला शिकू द्या. ती काळाची गरज आहे. नाही म्हणायचं नाही, मला हे करून पाहायचंय ना, लगेच त्याला म्हणायचं नाही भाऊ ते आपलं काम नाही, करून पाय. आणि आईवर आणि बापावर इतका विश्वास राहतो ना पोराचा की त्याच्या अंतर्मनात जातात त्यांची वाक्य. बापाने जर हटकन लावले ना एखाद्या गोष्टीला, ते अंतर्मनात जातं. ते बापाच्या विरोधात जाऊन ते करायला पाहतं, पण अंतर्मनात निगेटिव्हिटी तयार झालेली की बाबा नको म्हटले होते, ते अयशस्वी होऊन येतं. आणि पुन्हा बाप म्हणतो म्हटलं होतं तुला जमणार नाही, अरे तूच हटकन लावली होती. आईवर इतका विश्वास राहतो. आईने पहिल्यांदा नकारात्मक बोलली ना, ते आईच्या विरोधात जाऊन करतय, पण आतमध्ये नकारात्मकता सुरू झालेली असते. आई नाही म्हटली होती बरं का, आणि त्या नकारात्मकतेचा परिणाम अपयशच येतं. माझा सल्ला एवढाच आहे, त्याला म्हणा ना आपण विचार करू, आपण काकांना विचारू, मामाला, पण पहिल्याच घासाला खडा, आपलं काम नाही. काय झालं, शिवरायांनी शपथ घेतली आणि पण मग हे नकारात्मक नालायक होतेच ना बाबूला. ए शिवा, अरे तो औरंगजेब आहे, त्याने त्याचा सक्का भाऊ दारा शिकागो, त्याचं मुंडकं तोडून बापाला तुरुंगात टाकले, त्याला गिफ्ट पाठवले. अरे तिथं बापाला सुट्टी नाही, भावाला सुट्टी नाही, तू म्हणतो हे हिंदवी स्वराज्य व्हावे, येतो श्रींची इच्छा. नको नात करू, नको काही पण स्वप्न पाहू. मग शिवराय थोडे नकारात्मक व्हायचे बरं का, पण नकारात्मक झाल्यावर काय म्हणजे, ताना काढ रे घोडा, कशाला रे. तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठे बघा. आज आपल्या वारकरी संप्रदायाचा हा इतिहास आहे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. महाराज लोहगाव पर्यंत
मजल करत जात होते कीर्तन ऐकायला. लोगावला परचक्र वेडा पडला होता. तुकाराम महाराजांनी देवाचा धावा करून शिवरायांना सोडवलं होतं. अभ्यासकांना माहिती आहे साहेब, किती संकट होती शिवरायांच्या समोर. शत्रू असा आवासून बसलेला होता, तरी एवढ्या संकटातून शिवराय कुठं जायचे? कीर्तनाला. खरं सांगा, आता भीमाशंकर सोसायटीमध्ये एखादा असा माणूस आहे का आलो असतो कीर्तनाला पण शत्रू आवासून बसलाय? एवढा मोठा आहे का कोणी माणूस तुमच्या सोसायटीत? नाही, आलो असतो कीर्तनाला पण फायरिंग होईल राव मायवर. हाय एवढा? अरे कुठं बस ना बाबा, कोण तुला पाहायला लागले? पण तरी येण्याची इच्छा नाही. काय दुर्दैव आहे राव. मला लय चांगलं तुम्हाला सांगायचंय दादा, हे ना नाही हो सगळीकडं नाही हो. काय राव, देवाने सोन्याचं दिलंय सगळं. हे बघा आमचे राम महाराज मराठवाड्यात राहतात, काय परिस्थिती विचारा तिकडं. अहो हे म्हणजे ना भाग्यच हो. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि ते जे बसले ना व्यक्तिमत्व भालचंद्र नालावडे साहेब, खरं सांगू, जेव्हा कीर्तनकार तारीख लिहून घेतो ना, भालचंद्र नलवडे साहेबांच्या सोसायटीत जायचंय, अहो ते अभ्यास करायला सुरुवात करतंय, ते वाचायला सुरुवात करतं, पाहायला सुरुवात करतं. का? हे नलवडे आडनाव फक्त आडनाव नाहीये, हा वारकरी संप्रदायातला ब्रँड आहे भालचंद्र नलवडे. त्यांचे जे वडील आहे सोपान काका महाराज, म्हणजे काय माहितीये की गुरुवर्य वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून अखेरचा श्वास घेतला ते सोपान काका नलावडे, ते सोपान महाराज. आणि त्यांचे चिरंजीव नलावडे साहेब. टेन्शन येतं, टेन्शन की अरे बापरे तिथं जायचंय आज आपल्याला सांगायला. महाराज वारकरी शिक्षण संस्था की जिथून लाखो विद्यार्थी कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले, गायक झाले, वादक झाले, साधक झाले. आणि त्या संस्थेचं विश्वस्त पद भालचंद्र नलावडे साहेबांकडे. विश्वस्त. सगळे फक्कड साधू येतात आणि हे बाबा तिथं सगळं संचलन करायला आहे. आणि नलावडे साहेबांच्या सोसायटीत जायचंय कीर्तन करायला म्हटलं घाम फुटतो, घाम. परंपरा आहे ना दादा, एक अनुभव आहे, एक वर्षानुवर्षांची शिदोरी आहे त्या घराण्याकडं. अहो 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शत्रू आवासून बसलाय, पण काय म्हणाले? तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठं सुरू आहे? लोगावला. अहो जाऊन बसायचे, धोका होता. मी विचार करतो की एवढ्या ज्या माणसाला धोका आहे, एवढी ज्या माणसाच्या समोर संकट आहे, कायला कीर्तन ऐकायला गेले बरं? त्याच्या मागे हेतू असा होता की आजूबाजूला जी नालायक जमात होती ना, हेतूला जमणार नाही हे एवढं सोपं नाही. ते तर मग कोणी केलं असतं. एकदा का तुकाराम महाराजांच्या पुढे जाऊन बसले रे बसले की तुकाराम महाराजांच्या वाणीला अशी धार यायची आणि महाराजांना बाहून भांगायचे. महाराज हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण. सर्व करी मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. एकदा का शिवराय असे समोर येऊन बसले ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. अरे तुमचा जर संकल्प सत्य असेल तर भगवंत तुमचे मनोरथ पूर्ण करल. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आणि काय व्हायचं महाराज, शिवरायांमध्ये अशी ऊर्जा यायची. अहो 50,000 सैन्य घेऊन आला होता प्लस अफजल खान. अहो दुसरं एखादा असतं तर म्हटलं असतं अरे बाप रे, डिपॉझिट शिल्लक नाही राहत बा आपलं, किती खचला असता राव माणूस. पण शिवरायांच्या मागे ही संतांची प्रमाण होती
की माझा जर संकल्प सत्य आहे आणि माझा जर लढा जर धर्मासाठीचाच आहे तर देव पाठी राखा राहील. 50,000 सैन्य घेऊन आलेला अफजुल्ल्या प्रतापगडाच्या पायथ्याला जेव्हा गेला शिवरायांसमोर तेव्हा किती लोक घेऊन गेला हो? 4. काय झालं? देवच उभा राहिला ना शिवरायांच्या माग. आधीच जर खचले असते 50,000 येत आहे म्हणून तर राहिला असता महाराष्ट्र, राहिला असता. जो तुळजाभवानीची विटंबना करून आला, पंढरपुरात गाई कापून आला, त्या अफजुल्ल्याला जर महाराज घाबरले असते त्या काळात, महाराजांनी धीर नाही सोडला. होईल, सकारात्मक होईल, चांगलंच होईल, भारीच होईल. 4 आला घेऊन 4 आणि कोताळाच बाहेर काढला आणि दाखवून दिलं की जो आमच्या देवी देवतांच्या विरोधात आणि हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र करेल ना, आम्ही त्याचा कोताळाच बाहेर काढला. धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड असल्या योद्ध्यांचे आपण वारसदार हो, त्यांचे शिलेदार आहे आपण हो. आणि आपलं उद्गार काय? मी एकटा काय करू, मायाच्याने काय होणार आहे? आणि एवढं सोपं आहे का ते? नाही हो. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, अरे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. माऊली म्हणतात हळूहळू सुरुवात तर करा कुठून तरी. काहीच न करण्यापेक्षा सुरुवात केलेली कधी चांगले हो. आता एखादा मंडपात बसलेलं म्हणल तू लय लेट आला रे, आधी यायला पाहिजे होता थोडा. आता लयच आम्ही वाट लावून घेतलेली आहे, टायमिंग उकळला तुझा. असं जर कोणाला वाटत असेल ना तर मी सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. खरं तुम्हाला सांगतो, वेळ केव्हा संपते माहितीये का? जेव्हा श्वासोच्छवास थांबतात ना तेव्हाच वेळ संपते. तोपर्यंत एकच उद्गार पाहिजे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण पठ्ठ्या अजून जिंकलेला नाही. लोकांच्या नजरेत, प्रशासनाच्या नजरेत काही पण होऊ द्या, शर्यत संपली, निकाल लागला, विजय झाला, पराजय झाला, पण तुमच्या नजरेत श्वासोच्छवास सुरू आहे ना, शर्यत संपलेली नाही, शर्यत सुरूच आहे, सुरूच आहे. एक आपण किती वाटोळ केलेलं असेल आतापर्यंत, किती चुकीचं वागलो असू, किती बाजूला भरकटलो असू, पण एक हिंदुस्थानात एक व्यक्ती होऊन गेला, त्याच्या इतके आपण भरकटलेलोच नाही भरकटलेलो. तो इतका वाया गेला होता की रस्त्याच्या कडेला उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना अडवायचा आणि पैसे सोनं नाणं सगळं हिसकावून घ्यायचा आणि तसा नव्हता जाऊ देत. डायरेक्ट 302 मर्डर मारूनच टाकायचं ते डायरेक्ट. म्हणजे चोरटे राहतात ना, काही काही चोरी करतात पण माणसाला हात नाही लावित, धक्का नाही लावित, हो ते मारूनच टाकायचं डायरेक्ट, पुरावाच शिल्लक नव्हतं ठेवीत. बरं तेवढ्यावर थांबत नव्हतं ते. माणूस मारला का एक खडा उचलायचं आणि रानात टाकायचं. म्हणजे किती विकृत झालं होतं ते मोजून ठेवायचं माणसं किती मारले. एक खडा उचलायचं, रानात टाकायचं. म्हणजे आपण नाही का 6 किती मारले, 4 किती मारले, पिक्चर किती पाहिले, ते नाही का आपण नोट करून ठेवतो, तसं ते माणसं किती मारले मोजून ठेवायचं. म्हणजे किती विकृत झालं होतं, किती बिघडलं होतं. त्याच्या तुलनेत आपण किती देव माणसे राव. आपण काय माणसं मारतो का? आपल्या पापाची एक लायकी आहे आपल्या. एवढे पापी नाही आपण. आपण पाप करून करून काय करणार? सिग्नल तोडणार. पाप करून करून काय करणार? जिथं कचरा टाकू नये लिहिलं तिथंच टाकणार. पाप करून करून आपल्या पापाच्या व्हरायटी असल्या. महिला मंडळ तुम्ही काय माणसं मारता पाप? अहो भांडे घासताना मुंगी जरी आली तरी बाजूला काढून टाकतो का नाही आपण? काय पाप करून करून तुम्ही तरी करणार? नवऱ्याच्या खिशातले 100 काढले. आपल्या पापाची एक लायकी आहे. ते इतकं पुढं गेलो होतं वर्जन, ते माणूस मारायचं आणि खडा रानात टाकायचं. एक दिवस महाराज, आता नीट ऐका बरं का तुम्हाला, म्हणजे तुम्ही बघाल आपण कुठून कुठं गेलो. एक दिवस नारद महर्षी त्या रस्त्याने आले.
त्याने नारद महर्षींना अडवलं. नारद महर्षी म्हटले, वाल्या किती हे पाप, कुठं फेडणार? अरे एक वाक्य लक्षात ठेव, हे जे पाप करायला लागलाय ना तू, नरकात जावं लागलं. काय असल ते असल बुवा. जुनी लोक नरकाला लय घाबरायचे, लय घाबरायचे नरकाला. 2024 मधली नरकाला घाबरा ना हो. खरंच ना. परवा एकाला मी म्हटलं पाप नाका करून नरकात जावं लागल, ते मला म्हणते मी तिथं जाऊन झेंडूची झाडं लावील. तिथं झेंडूची झाडं लावता येत असतं का? म्हटलं आजारी याला झेंडू बाम लावा, झोपवा याला. जुनी लोक मात्र नरकाला घाबरायचे. ते वाल्य असं दचकलं, काय नरकाला जावं लागल? पण तो म्हणाला, महाराज मी काय माझ्या एकट्यासाठी नाही करत, बायको आहे, पोर आहे, आई बाप आहे, परिवार आहे, सगळ्यांसाठी करावं लागतं, नाईलाज माझा. अरे म्हटले बाबा, तीच बरं पोटाला लई नाही लागत. तू जे पाप करायला लागला आणि ज्यांच्यासाठी करायला लागला ते सगळे हातवर करणार आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे, नाही कोणी सुख के सब साथी, दुःख मे न कोई. अरे बाबा, चांगलं झालं तर आम्ही केलं म्हणतात आणि वाईट झालं तर त्याच्यामुळे झालं म्हणतात. तू त्यांच्या नादी लागून जे करायला लागला, एकट्याला नरकाला जावं लागल. म्हटलं नाही हो, घरचे तर तसे वागते नाही, मला रिस्पेक्ट देतात, थांबा बघून येतो. मग नारद महर्षींना त्याने बांधून ठेवलं झाडाला. गेलो घरी, आई बापाला म्हटलं, आई बाबा कोण आपल्याला विचारित होतं, पण जेव्हापासून मी 2 नंबर मध्ये गेलो, कोणत्या लग्नात गेलं की निवेदक पाहिलं तुमचंच नाव घेतं, डॉन वाल्याचे बापा आले. काय रुबाब आहे आपला, लटालटा कापता जग आपल्याला, पण या पापामुळे नरकात जावं लागल, तुम्ही याल का? ते वाल्याचे आई वडील म्हणाले, आधीच पाप केलंय अरे, आणि पुन्हा मातृदेवो भव पितृदेवो भव, देवांना नरकाला पाठवतो का? तो देव आहे ना आम्ही, अरे लाज वाटू दे जरा. आमचा काय संबंध आहे? तुला थोडी आम्ही म्हटलो तू वाम मार्गाने कमव, वाम मार्ग करून आमचा सांभाळ कर. अरे बाप, त्याला शॉकच बसला. बाप रे, आई वडील नाही म्हटले. त्याला वाटलं चला मंडळी काय म्हणते ते तरी बघू. ते गेलं बायकोकडं. बायकोला म्हटलं काळे मणी घालून फिरायची, माहेरी कोण विचारित नव्हतं, सासरी किंमत नव्हती. जेव्हापासून मी 2 नंबर मध्ये गेलो, सोन्यात बायको आहे का? बायकोच सोनं आहे, कळा ना. एवढं सोनं केलं तुला, पण या सोन्यामुळं नरकात जावं लागल, येशील का? ती म्हणली, मी काय 2024 मधली बायको आहे का काय? अख्खं सोनं उतरून ठेवलं तिने, हे घ्या सोनं, पण नरक नको. ती तर नरकाला घाबरत होती. ती म्हणाली, बाबा मला उद्यापासून मी पुन्हा काळे मणी घाली ती, पण मला काही नरकात पाठवू नका. अहो त्याला तर डायरेक्ट हसला, धक्का बसला महाराज. मुलं नाही म्हणाले, झप 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 डोळ्यातून अश्रुपात चालू झाला. पश्चाताप प्रचंड झाला, दिशाहीन झाला. झप 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 चालत नारद महर्षींकडे गेला. ऐका आता, जीवाचे कान करून ऐका. माणूस करू काय शकतो, काय सामर्थ्य त्याच्यात दडलंय. झप 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 चालत नारद महर्षींकडे आला, पाय धरले, अश्रुपात डोळ्यातल्या पाण्याने पाय भिजवून टाकले नारद महर्षींचे, पण भांडायला सुरुवात केली. म्हटलं महाराज, थोडी जानाची नाही पण मनाची तुम्हाला सुद्धा पाहिजे. नारद महर्षी म्हटले, काय झाले? अहो थोडी तर काहीतरी तुम्हाला पाहिजे मनाची. नारद महर्षी म्हटले, अरे झालं काय? अहो महाराज, ही वेळ आहे का तुमची येण्याची गावात? किमान अर्धा रांजण भरावला तेव्हा तर यायचं. तुम्ही कधी आले मला डोस द्यायला? 7 रांजण भरल्यावर. 7 रांजण भरले ना, आता मला डोस देऊ राहिले, नरकात जावं लागल. आता काय शिल्लक राहिलं म्हटले नरकात जायचं? काही माझ्या आयुष्याला अर्थ राहिला नाही, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, माझ्या जगण्याला अर्थ राहिला नाही. नारद महर्षी म्हटले, नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, उच्च नीच योनी हेही नसे. ते म्हणाले, अरे नाही बाबा, श्वासोच्छवास चालू आहे ना, मै हो ना. म्हटले, आता तरी यातून काहीतरी घडवता येईल, बदल करता येईल. एवढं फाटलंय, आता शिवता येईल. पापच झालंय ना म्हटले. फाटलंय म्हणजे काय झालं? पाप झालंय ना. अरे माझ्या विठ्ठलाचं नाव इतकं मोठं आहे, पापाचे पर्वतच्या पर्वत जळतात. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. त्याला सांगितलं अरे या जन्मात मारले ना तू 7 रांजण, ह्या जन्मात मारले भरवले ना, देवाच्या नावात ताकद इतकी आहे जन्मजन्माची पाप जाळतय म्हटले ते. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अहो विठ्ठलाच्या नावात ताकद इतकी आहे पापाचे पर्वतच्या पर्वत जाळतात. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात. आणि आपल्या पूर्वजांनी ना दादांनो हे पक्क ऐकलेलं असायचं बरं का, कीर्तन प्रवचनात ग्रंथात. आणि त्यामुळे ते विचार असे करायचे की आपल्या वाट्याला आलाय संसार, आपल्याला रोज नवं लफडे, आज हे मिटलं का उद्या दुसरे, आणि आपल्याकडून कुठं देवाचं नाव घेतलं जाणार आहे. डोकं असे लढवायचे शंकर शेठ, पोराचंच नाव शंकर ठेवायचे. डोकं असं लढवायचे, पोराचंच नाव विठ्ठल ठेवायचे, पोराचंच नाव राम ठेवायचे, पोराचंच नाव कृष्ण, मुलीचं नाव भागीरथी गंगा. परिणाम काय व्हायचा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. किती वाट लावून टाकली आपण. काय ठेवायला लागलो पोरांचे नाव? बंटी, बबलू, पप्पू. मी तुम्हाला सांगतो पोराला जर नाव नाही ना सापडलं बिन नावाचा ठेवा, पण हिंदुस्थानातल्या एका पण पोराचं नाव पप्पू ठेवू नका. इथून पुढं पप्पू नका भाऊ, नको नको, पप्पू नकोच. दगडू, बबलू, बंटी अजिबात नको. अहो एवढं भारी इतिहास आहे राव, हा रामाचा देश आहे. आपला आजा पांजा रामराव होता, शामराव होता राव. जुनी लोक दारात माणूस आला ना, ओळखीचा असो अनोळखी असो, राम राम म्हणत होते ना, राम राम. काय कारण हो? ऐकलेलं असायचं की त्याच्यात ताकद अशी आहे पाप जळत आहे, पाप. आणि जुनी लोक आहे ना पुण्य कमवायला आणि पाप जाळायला जास्त सतर्क असायची. आपण नुसत्या LICच्या पॉलिसी काढून राहिलो. पैसा कमवायचा आणि गरिबी घालवायची, पैसा कमवायचा आणि गरिबी घालवायची, मरून जायचं. साठवीत राहायचे आणि मरून जायचं. जायचं कुठं? नरकात. काय आपण भरकटलोय का आपण ट्रॅकवर आहे? विचार करा. हरी बोला देता, हरी बोला घेता, देता घेता हरी बोला. एक तुम्हाला सांगतो, लंकेत जाऊन रावणाची दाढी जाळली कशाच्या जोरावर? हो जय श्रीराम, बरोबर ना? काय हनुमंत महाबळी आणि रावणाची दाढी जाळी. आज सांगतो रावणाची दाढी जर जाळायची असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, तर आपल्यात रावणाची दाढी जाळायची ताकद येईल. नाही तर काय होईल? आपण जळू, खाकवू. हे जुन्या लोकांना पक्क माहित होतं आणि त्यांचे आपण वारसदार आहे. त्या वाल्याला झाले 10 मिनिटं राहिले माझ्याकडे फक्त आता. हो, त्या वाल्याला नारद महर्षी म्हटले अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू कर भजन कर. काय तो वाल्या पण होता राव. एक नारद महर्षी भेटले, काय विश्वास ठेवला? संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. विश्वास ठेवला. नारद महर्षी तुम्ही म्हणताय ना, दिनरजनी हाची दंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे. महाराज रात्र दिवस भगवंताच्या नावाचा टाव फोडला, बदलली परिस्थिती. हा कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआदी. अहो देवाला अवतार घ्यायचा होता आणि ह्या भजनाचा परिणाम असा झाला, नामचिंतनाचा परिणाम असा झाला त्या व्यक्तिमत्वामध्ये, एकेकाळचा प्रचंड मोठा दरोडेखोर महात्मा झाला, संत झाला, ऋषी झाला. आणि देव जन्माला यायच्या अगोदर देवाचं चरित्र लिहिलं, केले रामायण रामाआदी. आणि झाले देव अवताराला आले. भक्तांनी विचारलं मग देवा ह्या जन्मात काय ठरलं? देव काय म्हटले माहितीये? अरे माझ्या वाल्याने 7 रांजण भरवले. असं नाही म्हटले देव. म्हटले नाही माझ्या वाल्याने 7 रांजण माणसं मारून भरवले. नाही, देव काय म्हटले? वाल्मिक महर्षींनी माझं खूप ध्यान केलंय, जप केलाय, नामस्मरण केलंय. आता बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन नामा म्हणे. आता वाल्मिक महर्षी जसं जसं बोलले ना तसं तसं मला वागावं लागणार आहे, कारण त्यांनी केलंय. आता वाल्मिक महर्षी म्हटले ना तुझा बाप पुत्र शोकानं मरल, मरू द्या. वाल्मिक महर्षी म्हटले ना तुझी बायको रावण पळवून नेईल, नेऊ द्या. वाल्मिक महर्षी म्हटले ना तुझ्या पायात काटे रुततील, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागल, निघालो. आता माझा भक्त जसा जसा बोललाय तसं त्याच्या माग माग मी जाईल. 3रं चरण
देव इच्छित श्रीराम. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की हा जो दिसतोय ना माणूस नावाचा प्राणी, हा काय करू शकतो, याने जर मनावर घेतलं ना तर ज्याने निर्माण केलंय मालकाला मागं पळायला लावू शकतो. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. अहो बघा, जन्माला आला तेव्हा सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आला, जो म्हणून जीव म्हणून जन्माला आला ना तो गर्भवास भोगूनच आला. 9 महिने 9 दिवसाचा प्रवास करून प्रत्येक जण जन्माला आला, पण जन्माला आला ना तेव्हा माणूस म्हणून आला, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखा सगळ्यांसारखा. पण बघा आपला वारकरी संप्रदाय, बघा आपली परंपरा, बघा आपला धर्म. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे देव पहावयासी गेलो, तेथे देवची होवनी ठेलो. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, सगळे 9 महिने 9 दिवसांचा प्रवास करून आले, पण झाले काय? देव झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अहो तुम्ही आम्ही 9 करू बेजार, एक पुरावा आहे ना. का भजनच करीत नाही? कष्ट, अहो पगार घ्यायचा असल्यावर 1 महिना काम करावं लागत का नाही, तेव्हा मालक पगार देतो. याला काम नाही करायचं, याला त्याला हे करायचंय काय, त्याला लाच द्यायची, लाच. असं होऊ दे मग तसं करील. ते देव म्हणतात थांबतो हा कार्यक्रमाच वाजवितो. असं नाही दादा, देवाला लाच देणार आहे आपण कोण? आपल्याला साधना करावी लागेल. अहो आपला नवस पूर्ण व्हाय ना, आणि त्या नाथबाबांच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावन. कावडीनं पाणी वाहिलं या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडवणे संता सदनी राहिला. बास माय बापांनो, माणसामध्ये ते सामर्थ्य दडलंय. त्याने फक्त वज्रमूठ बांधायची. तो निर्मात्याला सुद्धा अंकित करू शकतो, निर्मात्याला प्रेमात पाडू शकतो. आणि दादा देव सोयरा जरी विश्व अवघे, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. एक देव जर सखा झाला ना, जिथं लात मारेल तिथं पाणीचे. हो, हे जे आज माणसं मोठी होताना दिसतात, क्रांती करताना दिसतात, बदल घडवताना दिसतात, कुठंतरी एक ईश्वरी शक्ती पाठीशी आहे दादा. ती राहते, ती भक्ताची इज्जत नाही जाऊ देत. ती भक्ताला आहे ना कायम 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 विजयी करण्यासाठी ती शक्ती कामाला लागते. आणि ती शक्ती तेव्हाच कामाला लागेल जेव्हा आपण प्रयत्न करू. विशेषतः जी तरुण मंडळी कीर्तनाला, त्यांना विनंती आहे, निराश होऊ नका. आपले ध्येय निश्चित करा, आणि ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या मागे आहे ना रात्रंदिवस पळायला सुरुवात करा. झोपेत पडतं त्याला स्वप्न म्हणतात, आणि जागेपणी सुद्धा आपल्या नजरेपुढं जे असतं ना त्याला ध्येय म्हणतात. त्या ध्येयाच्या मागं असं धावायचंय, असं पळायचंय की एकंदरीत. आणि ते माणसामध्ये सामर्थ्य आहे ना, केलंय ना आपल्या पूर्वजांनी राव. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज सामान्यपणे जन्माला आले, पण कुडी सहित झाला गुप्त तुका. सगळ्यांच्या शरीराची माती झाली, पण आमचे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आणि त्यांचे आपण वारसदार आहे, त्यांची आपण लेकरं आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला वज्रमुठ बांधायची आहे. देवईची रज, आपलं नाही ते स्वप्न पाहायचंय. बाप जे करीत होता, आजा जे करीत होता, ती पात्रता आमची पण आहे.
आम्ही त्यांचे वंशज आहे, ज्ञानोबाचा तुकोबाचा तोच माझा वंश आहे आणि माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. ती वज्रमुठ आपण बांधली पाहिजे. धर्मासाठी झुंजावे, झुंजोने अवघे असे मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. शेवटी तुमचा आमचा जन्म जर कशासाठी झालाय तर धर्म कार्यासाठी झालाय. त्या पद्धतीने आपण वज्रमुठ बांधावी. या उत्सवाचा मला वाटतं आज 24वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी 25 वर्ष या उत्सवाला पूर्ण होत आहे. हरिभक्ती पारायण वैकुंठवासी सोपान काका नलावडे त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण गुरुवर्य पांडुरंगजी महाराज घुले, गुरुवर्य हरिभक्तीपारायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या प्रेरणेनं हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 24 वर्षांपासून संपन्न होतोय. आज या सप्ताहातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. साहेबांनी आज निमंत्रित केलं. भीमाशंकर सोसायटीमध्ये कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. मी बोलत असताना काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण ते बोलण्यामागील माझी तळमळ समजून घ्या. नलावडे साहेबांचे धन्यवाद, भीमाशंकर सोसायटीचे धन्यवाद, सगळ्या सदस्य सभासद वर्गणी गोळा करणारी मातब्बर मान्यवर मंडळी सेवेकरी आपल्या सर्वांचे धन्यवाद. माझ्या गुरुबंधूंच्या चरणी नतमस्तक, गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जय जय